जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये बोरगाव या नगरीमध्ये होत आहे। काही क्षणामध्येच तुकोबारायांचं आगमन बोरगाव या नगरीमध्ये होत आहे। तुकोबारायांच्या स्वागतासाठी बोरगाव नगरी या ठिकाणी सज्ज झालेली आपण पाहतोय। बोरगाव नगरीमध्ये जगद्गुरू श्री संत तुकोबारायांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले असतात। मजल दर मजल करत ते आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतात। आज माळशिरस तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी संत तुकोबारायांचा मुक्काम आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये बोरगाव या ठिकाणी होत आहे। लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपणाला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत। पाहू शकता आपण ऊन वारा पाऊस या कोणत्याही अडचणीशिवाय हे भाविक भक्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करतायत। माळशिरस तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी आज तुकोबारायांचा मुक्काम आहे। बोरगाव नगरीमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे। ग्रामपंचायत बोरगाव यांच्या वतीनं जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। ग्रामपंचायत बोरगाव यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। तुकोबारायांच्या पालखीचं बोरगाव नगरीमध्ये सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। तुकोबारायांचा मुक्काम आज माळशिरस तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी आहे। त्यांचं बोरगाव नगरीमध्ये ग्रामपंचायत बोरगाव यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात आलेलं आहे। बोरगाव नगरीमध्ये प्रवेश तुकोबारायांनी आता या ठिकाणी केलेला आपण या ठिकाणी पाहताय। बोरगाव नगरी तुकोबारायांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। स्वागत कमान या ठिकाणी केलेले आपण पाहतोय। संत तुकाराम महाराज पालखी तळावरती या ठिकाणी तुकोबारायांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे। संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं बोरगाव येथील पालखी तळावरती आगमन झालेलं आहे करण्यात आला।